उन्हाळ्यात फार असं जेवण जात नाही, पण जेवताना पानातील डावी बाजू समृद्ध असेल तर जेवण छान होतं. आज आपण नेहमीची कोशिंबीर न बनवण्यापेक्षा शरीराला थंडावा देणारी, पण भरपूर असा प्रथिनांचा वापर असलेली कोशिंबीर तयार करणार आहोत. नमस्कार, मी कमल. कमल किचन अँड DIYमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम येथे एक मी असं खोलगट भांडं घेतलेलं आहे किंवा तुम्ही बाउलसुद्धा घेऊ शकता. मी अर्धी वाटी एवढी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने. ती 1 वाटी एवढी झाली आहे. त्यातलं सगळं पाणी मी निथळून घेतलेलं आहे. डाळ आता यामध्ये घालायची. त्यानंतर मी येथे अर्धी कैरी घेतली आहे. कोणतीही कैरी तुम्ही येथे घेऊ शकता. जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ती कैरी तुम्ही यामध्ये घालू शकता. कैरीचे मी बारीक काप करून घेतले आहेत. तुम्ही किसूनसुद्धा वापरली तरीही चालेल. आता उन्हाळा आहे त्यामुळे कैरी सहज उपलब्ध होते. कैरीचा सीझन आहे. त्यानंतर यामध्ये 1 वाटीभर टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे. आता यामध्ये आपण या कोशिंबीरमध्ये भरपूर काकडीचा सुद्धा वापर केला जातो. येथे मी एक गावरान काकडी घेतली होती. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते, बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी या काकडीचा कोशिंबीरीमध्ये मी उपयोग केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. असा फोक असतो ना, यामुळे ना कोशिंबीर व्यवस्थित मिसळता येते. शक्यतोवर तुम्हाला जर का गाजराचा सीझन असेल तर तुम्ही यामध्ये गाजर घालू शकता, कारण ना खूप छान लागतं. आता सध्या केशरी रंगाचे गाजर येतात, ते विशेष अशी चव नसते, म्हणून मी येथे गाजराचा वापर केला नाही आहे. जर उन्हाळा नसेल, कैरीचा सीझन नसेल तर अशा वेळी तुम्ही अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता. सीझनल फळ जर मिळत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. यानंतर यामध्ये आपल्याला अशी ताजी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. कोथिंबीरचा स्वाद या कोशिंबिरीमध्ये अप्रतिम येतो. आपण कुठल्याही प्रकारची कोशिंबीर बनवतो, साऊथमध्ये याला कोशिंबिऱ्या म्हणतात, आपण कोशिंबीर म्हणतो. ही अशी छान मस्त भरपूर ताजी हिरवीगार कोथिंबीर चिरून घालायची आहे. बारीक कट करायची आणि ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. कोथिंबीर यामध्ये घातल्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या थोड्या तिखट आहेत. त्यासुद्धा मी थोड्याशा जाडसर कट करून घेते. या मिरचीचा वापर आपल्याला फोडणी देताना करायचा आहे. मी मिरच्या छान कट करून घेतल्या, थोड्याशा जाडसरच कट केल्या आहेत. यानंतर येथे आता मस्त याला फोडणी द्यायची आहे. तेल मी 1 चमचा घेतला आहे. येथे चांगलं तेल गरम झालं की थोडीशी मोहरी आपल्याला घालायची आहे. मस्त आपली मोहरी तडतडली की आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर आपण थोडीशी हिरवी मिरची होऊ देऊ आणि नंतर यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर आपली फोडणीही करपून जाईल. मस्त ही सुरसुरीत खमंग फोडणी आपल्याला या कोशिंबिरीत देऊन घ्यायची आहे. हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे आणि सगळीकडे या फोडणीचा स्वाद मिसळायला जाईल. बघा, मस्त अशी कलरफुल बघता क्षणी आपल्याला ना खावीशी वाटणारी ही कोशिंबीर तयार झाली आहे. मी ही साधी पिवळी मुगाची डाळ घेतली होती. याऐवजी तुम्ही हिरवी मुगाची डाळसुद्धा वापरली तरीही चालते. मस्त अशी रंगीबिरंगी कोशिंबीर बनून तयार आहे. या कोशिंबिरीमध्ये ओल्या नारळाचा चवसुद्धा घातला तरी चालतो. मी येथे ओल्या नारळाचा चव घातलेला नाही आहे. त्याचीसुद्धा चव या कोशिंबिरीमध्ये अप्रतिम येते. बघता क्षणी ही आपल्याला कोशिंबीर खावीशी वाटते. ही अशी रंगीबिरंगी कोशिंबीर बनवून तयार आहे. ही अशी कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू छान अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.